नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा नगरपालिकेत शहाद्यामध्ये कोण नगराध्यक्ष होणार, कुणाची सत्ता येणार आपण पाहणार आहोत। शहाद्यामध्ये नेमकं काय होईल हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। शहाद्यामध्ये नगराध्यक्ष मकरंद पाटील भाजपचे संभाव्य नगराध्यक्ष होऊ शकतात असं दिसतंय। शहाद्यातलं हे चित्र अतिशय महत्त्वाचं। सत्ता नेमकी कोणाची येईल ते देखील आपण पाहणार आहोत। भाजपचे नगराध्यक्ष संभाव्य नगराध्यक्ष मकरंद पाटील। प्राची, तर आता सत्ता कोणाची येणार त्यावर आपण नजर टाकतोय। भाजपचे 12 नगरसेवक या ठिकाणी निवडून येऊ शकतात, त्यामुळे सत्ता संभाव्य सत्ता ही भाजपची असण्याची शक्यता आहे। आपण अतिशय महत्त्वाचा उद्याचा संभाव्य निकाल पाहतोय, साम टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकतात। तर आमचे प्रतिनिधी कमलेश पटेल यांनी या संदर्भात नेमका काय अंदाज वर्तवलेला आहे शहाद्यामधला पाहूयात। शहादा नगरपालिकेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली। या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली। त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी स्वतंत्र जनता विकास आघाडी स्थापन करून त्यामार्फत निवडणूक लढविली। या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना त्यांनी शह दिला। निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्ष विजयाचे गणित मांडत आहेत, परंतु नागरिकांमध्ये त्यात जनता विकास आघाडी व अभिजित पाटील यांनाच पसंती दिल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। त्यानुसारच विजयाची आकडेमोड करताना नागरिकांमध्ये अभिजित पाटलांचा विजय निश्चित असल्याचा सूर उमटत आहे।